एका बाजूला महाराष्ट्रातल्या करोडो बहिणीच्या खात्यात दर महिन्याला 1,500 रुपये जमा होत आहेत आणि दुसऱ्या बाजूला त्याच योजनेच्या हिशोबात 3,500 कोटी रुपयाचा घोटाळा सापडला। सरकारी तिजोरीतून पैसे कुठे गेले, कशासाठी गेले याचं ठोस उत्तर सरकारकडेच नाही। महाराष्ट्रातल्या विधिमंडळात नुकताच सादर झालेल्या कॅगचा अहवाल वाचला तर धक्का बसल्याशिवाय राहणार नाही। ही योजना निवडणुकीत मास्टर स्ट्रोक ठरली, तीच योजना आता आर्थिक स्थितीच्या बाबतीत सरकारच्या अंगलट येताना दिसते। चला तर नेमकं काय प्रकरण आहे सविस्तर पाहू या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी पंकज आणि तुम्ही पाहताय कसं काय। गेल्या वर्षी जून महिन्यात राज्य सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जाहीर केली। 21 ते 65 वयोगटातील पात्र महिलांना दर महिन्याला 1,500 रुपये थेट बँक खात्यात जमा करण्याची ही योजना महिलांचं आर्थिक स्वावलंबन वाढावं, त्यांचं आरोग्य सुधारावं आणि घरातल्या निर्णय प्रक्रियेत त्यांचा सहभाग वाढावा, हा या योजनेमागचा अधिकृत उद्देश होता। पण राजकीय वर्तुळात सगळ्यांना माहिती आहे की या योजनेनं महायुती सरकारला विधानसभा निवडणुकीत मोठा फायदा करून दिला। लाखो महिलांच्या पाठिंब्यामुळे महायुतीने दणदणीत विजय मिळवला, हे उघड सत्य आहे। पण योजना सुरू झाल्यापासून तिच्या आर्थिक बाजूवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत होते। आता कॅगच्या ताज्या अहवालाने त्या शंका खरी ठरते असं दिसते। भारताचे नियंत्रण आणि महालेख परीक्षक म्हणजेच कॅग यांनी सादर केलेला 2024-25 या आर्थिक वर्षाचा राज्य वित्त लेख परीक्षक अहवाल शुक्रवारी विधिमंडळात मांडला गेला। कॅबिनेट मंत्री आशिष शेलार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वतीने हा अहवाल सभागृहात ठेवला आणि याच अहवालात महिला व बाल विकास विभागाच्या आर्थिक व्यवहारावर गंभीर ताशेरे ओढण्यात आली। अहवालानुसार महिला व बाल विकास विभागातल्या या योजनांसाठी 29,693 कोटी 9 लाख रुपयाचं बजेट मंजूर होतं, पण प्रत्यक्षात विभागाने खर्च केले 33,237 कोटी 24 लाख रुपये, म्हणजे मंजूर तरतुदीपेक्षा तब्बल 3,541 कोटी 16 लाख रुपये जास्त खर्च झाला। आणि सगळ्यात धक्कादायक बाब म्हणजे इतका मोठा जास्तीचा खर्च का झाला याचं कोणतंही ठोस स्पष्टीकरण विभागाने कॅगला दिलेलं नाही। कॅगने स्पष्टपणे नमूद केलं की या अतिरिक्त खर्चामागची विशिष्ट कारण विभागाने सादर केलेली नाहीत। आता हे 29,693 कोटीचं बजेट कुठून आलं तेही समजून घेणं गरजेचं आहे। यातले 26,200 कोटी रुपये पुरवणी मागण्यामधून उभे करण्यात आले, तर 3,490 कोटी 75 लाख रुपये लेक लाडकी योजनेतून वळते करण्यात आले। म्हणजे एका योजनेचा निधी दुसऱ्या योजनेकडे वळून लाडकी बहीण योजनेचा गाडा ओढला गेला। आणि इथेच कहाणी संपत नाही। कॅगने दिलेल्या माहितीनुसार जानेवारी ते मार्च 2025 या आर्थिक वर्षाच्या शेवटच्या तिमाहीत तब्बल 15,586 कोटी रुपये तिजोरीतून काढण्यात आले। पण हे पैसे लगेच खर्च न करता व्हर्च्युअल पर्सनल डिपॉझिट अकाउंट म्हणजे VPDA मध्ये वळते करण्यात आले। सोप्या भाषेत सांगायचं झालं तर गरज नसतानाही सरकारी तिजोरीतून पैसे काढून एका मधल्या खात्यात ठेवण्यात आले। हे का केलं गेलं याचं उत्तर अजून स्पष्ट झालं नाही। कॅगने याला थेट शब्दात फटकारलं। अशा प्रकारे गरज नसताना निधी काढून तो मधल्या खात्यात पार्क करणं हे अर्थसंकल्पनीय शिस्तीच्या आणि आर्थिक औचित्याच्या मूलभूत तत्वांच्या विरोधात आहे असं आव्हान नमूद आहे। यामुळे विधिमंडळाचं सार्वजनिक खर्चांवरच नियंत्रण आणि देखरेखी कमकुवत होते असे कॅगने स्पष्टपणे बजावलं। नियमानुसार कोणत्याही विभागाने तिजोरीतून पैसे तेव्हाच काढायला हवेत जेव्हा त्याची प्रत्यक्षात खर्चासाठी तत्काळ गरज असते, पण इथे तसं झालेलं नाही। या साऱ्या आर्थिक गोंधळात आणखीन एक धक्कादायक बातमी समोर आली। राज्य सरकारने पडताळणी मोहीम राबवून लाडकी बहीण योजनेतून तब्बल 92 लाखांहून अधिक लाभार्थी महिलांची नावं वगळली आहेत। एका इंग्रजी वृत्तपत्राने सरकारी नोंदीचा अभ्यास करून दिलेल्या वृत्तानुसार प्रत्यक्षात वगळलेल्या लाभार्थीची संख्या सरकारने जाहीरपणे सांगितलेल्या आकड्यापेक्षा खूप जास्त आहे। सुरुवातीला या योजनेचे लाभार्थी सुमारे 2,33 लाखांपर्यंत पोहोचले होते। पडताळणीनंतर ही संख्या घटून 1.5 कोटीच्या आसपास आली। म्हणजे जवळपास प्रत्येक 10 पैकी 4 लाभार्थी महिलांना योजनेतून बाहेर काढण्यात आलं। या पडताळणी मोहिमेशी संबंधित अधिकाऱ्यांच्या अंदाजानुसार ज्या महिलांचं लाभ बंद करण्यात आले त्यांनी लाभ बंद होण्याआधी एकत्रितपणे सुमारे 14,000 कोटी रुपयाचा लाभ आधीच घेतलेला आहे। म्हणजे एका बाजूला अपात्र ठरलेल्या लाखो महिलांनी कोट्यावधी रुपये आधीच उचलले आणि दुसऱ्या बाजूला योजनेच्या एकूण आर्थिक व्यवस्थापनातच कॅगला मोठी त्रुटी आढळल्या। या साऱ्या प्रकरणावर विरोधी पक्षांनी लगेच सरकारवर टीकेची झोड उठवली। काँग्रेसचे सरचिटणीस रणदीप सुरजेवाला यांनी हा अहवाल म्हणजे आर्थिक गोंधळाचा उत्तम नमुना असल्याची टीका केली। कोणतेही ठोस कारण न देता 3,541 कोटी रुपयाचा जास्तीचा खर्च करणं हे सरकारच्या आर्थिक जबाबदारी आणि पारदर्शकतेला पूर्ण अपयशाचं
घोतक आहे, असं सुरजेवाला यांनी थेट सुनावलं. आता या साऱ्या प्रकरणानंतर स्थिती काय आहे तेही पाहूया. कॅगने आपल्या अहवालात राज्य सरकारला काही स्पष्ट शिफारसी केल्या आहेत. लाडकी बहीण योजनेसारख्या मोठ्या डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर योजनांसाठी अर्थसंकल्प तयार करताना लाभार्थीची संख्या आणि निधीची गरज याचं गणित करावं, जेणेकरून पुढे अनावश्यक पुरवणी मागण्या किंवा अनधिकृत जास्तीचा खर्च टाळता येईल, असं कॅगने सुचवलं. तसंच निधी VPDA सारख्या मधल्या खात्यांमध्ये पार्क न करता प्रत्यक्ष खर्चाच्या गरजेनुसारच तो काढला जावा, असंही अहवालात नमूद आहे. दुसरीकडे महिला कल्याणसाठीचा खर्च गेल्या 2 वर्षात किती वेगाने वाढलाय हेही या अहवालातून समोर आलंय. 2023-24 या वर्षी हा खर्च फक्त 261 कोटी 78 लाख रुपये इतका होता. पुढच्या वर्षी म्हणजे 2024-25 मध्ये हा आकडा थेट 33,554 कोटी 36 लाखांहून पोहोचला. ही वाढ प्रामुख्याने लाडकी बहीण योजनेमुळे झाल्याचं अहवाल स्पष्ट आहे. या प्रचंड वाढीमुळे राज्याला कल भांडवली विकासापेक्षा कल्याणकारी योजनांकडे झुकल्याचं निरीक्षणही कॅगने नोंदवलंय. सध्या सरकारने पुढच्या आर्थिक वर्षासाठी या योजनेसाठी 26,500 कोटींची तरतूद केली आहे. ही मागच्या वर्षाच्या तरतुदीपेक्षा कमी आहे आणि निवडणुकीत दिलेले 1,500 वरून 2,100 रुपये करण्याचं आश्वासन अजूनही प्रत्यक्षात उतरलेलं नाही. एका बाजूला कोट्यवधी महिलांच्या आयुष्यात या योजनेनं आर्थिक आधार दिला, हे नाकारता येणार नाही. पण दुसऱ्या बाजूला याच योजनेच्या अंमलबजावणीत आर्थिक स्थितीचा अभाव, अपुरं नियोजन आणि पारदर्शकतेची कमतरता समोर आली. जी योजना सत्तेत घेऊन आली तीच योजना आता सरकारच्या विश्वासावर प्रश्नचिन्ह उभं करते. मग खरा प्रश्न हा आहे की कल्याणकारी योजनांच्या नावाखाली आर्थिक गोंधळ घालला जातोय का आणि जनतेच्या पैशाचा हिशोब कोण देणार? तुम्हाला याबद्दल काय वाटतं ते कमेंट मध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि पाहत राहा फक्त कसं काय.